नमस्कार। स्कॉलरशिप फॉर्म भरताना आपल्याला जी फोटो अपलोड करायची आहे 50 KB मध्ये, त्या साईज कसं कमी करायचा यासाठी हा व्हिडिओ। मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये जे आपलं प्ले स्टोअर असते त्या प्ले स्टोअर मध्ये एक ॲप इन्स्टॉल करायचं आहे, फोटो अँड पिक्चर रिसायझर म्हणून। हे बघा या प्रकारे दिसते। आता मी इन्स्टॉल केलेलं आहे, तर मी यास ओपन करतोय। ठीक आहे, बघा ओपन केल्यानंतर अशा प्रकारचे ऑप्शन तुम्हाला दिसणार आहेत। यामध्ये पहिले जे ऑप्शन आहे सिलेक्ट फोटो, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये जे फोटोज असतील तिथे ते घेऊन जाणार आहे। तर इथे जी तुमची फोटो आपल्याला साईज कमी करायची आहे ती निवडून घ्या। तर बघा इथे मी ही फोटो सिलेक्ट केलेली आहे। त्यानंतर इथे बघा त्या फोटोचा साईज दिलेला आहे, जो ओरिजिनल साईज आहे तो। इथे 3 दंड्या जे दिसतात ना, 3 टिंब, त्यावर क्लिक केलंच आपल्याला इथे रिसाइज म्हणून किंवा क्रॉप म्हणून एक ऑप्शन आहे। तर क्रॉप वर क्लिक केल्यानंतर आपल्याला जेवढं भाग पाहिजे आहे तेवढं निवडून घ्या। ठीक आहे, आता बघा इतका भाग क्रॉप झाला आणि ती फोटो बघा 101 KB ची तयार झालेली आहे इथे। ठीक आहे, परंतु आपल्याला 50 KB च्या आतमध्ये पाहिजे, 50 KB किंवा त्यापैकी त्यापेक्षा कमी। तिथं पुन्हा 3 या टिंबावर क्लिक करा पॉइंटवर आणि इथे रिसाइज वर क्लिक करा। रिसाइज वर क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन येतील, भरपूर ऑप्शन्स आहेत कुठल्या साईज मध्ये हवी आहे। तर यामध्ये बघा हे 237 बाय 274 हे जे साईज आहे 50% होणार, म्हणजे 101 चे अर्धे जवळपास, म्हणजे खूप कमी होणार ते साईज। तर बघा ही 54 KB मध्ये तयार झालेली आहे फोटो। पण अजून आपल्याला कमी पाहिजे, पुन्हा 3 टिंबावर क्लिक करा आणि एक रिसाइज वर क्लिक करा। त्यानंतर हे बघा 50% पुन्हा कमी करूया। तर आता बघूया किती कमी होतंय। बघा ती फोटो 29 KB ची तयार झालेली आहे। ठीक आहे, ही पुरेशी आहे। आता ही आपल्याला वेबसाईटवर आपल्या स्कॉलरशिपच्या रिसाइज झालेली असल्यामुळे आता आपल्याला अपलोड करता येईल। आपल्या गॅलरीमध्ये ती फोटो आलेली असेल बघा, फोटो रिसायझर या फोल्डर मध्ये। ठीक आहे, ही बघा ही फोटो इथे बघा। इथे जर आपण या प्रॉपर्टीज वर क्लिक केला आणि इथे डिटेल्स वर चेक केलं तर ती 28.53 KB ची फोटो तयार झालेली आहे। होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।